हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतो एकदम चटाकेदार असा उन्हाळी स्पेशल कैरीचा मुरंबा, आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये, अगदी मार्केटसारखा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा, सुरुवातीला मी असे आंबे घेतलेले आहेत कच्चे. तर कच्ची कैरी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला जास्त मोठी गुठली नाही हवी आहे. तर बघा, आता ही कैरी घेतलेली आहे, याला आपण काय करूया, स्वच्छ धुवून घेऊयात. तर याला मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर काय करायचं आहे, कोरडं करायचं आहे. तर तुम्ही हा मुरंबा बनवून वर्षभर टिकवू शकता. लहान मुलांना नाश्त्याला ब्रेड बरोबर देऊ शकता. ते खूप आवडीने खातील. एकदम आंबट गोड असा हा बनतो आणि बनवायला खूप सोपा आहे. तर बघा, मी मस्त असे आंबे धुवून घेतलेले आहेत. आता यांना आपण काय करूयात, कोरडं करून घेऊयात. तर कपड्याने मी याला काय करते, कोरडं करून घेते. म्हणजे काय होईल की यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही आणि मग हा खराब व्हायचा अजिबात चान्सच नाही. तर बघा, अशा प्रकारे याला काय करायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे. तर आंबे पूर्णपणे कोरडे करून झालेले आहेत. आता काय करूयात, त्यांची साल काढून घेऊयात. तर मी यांची साल काढून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे जे आपण पोटॅटो पिलर असतं, ज्याने आपण बटाट्याची साल काढतो ना, त्याने मी याची साल काढून घेते. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एकदम कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये हा मुरंबा तयार करू शकता. याला अजिबात वेळ लागत नाही. एकदम कमी वेळात बनतो आणि चवीला मात्र भन्नाट असा लागतो. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला दोन्ही कैऱ्या एकदम मस्त सोलून घ्यायच्या आहेत. जेणेकरून काय होईल की यांची पूर्णपणे साल निघून जाईल आणि आपल्याला अजिबात मग सालीमुळे कडवटपणा येणार नाही. तर अशाच प्रकारे काय करूयात, आपण सगळी साल काढून घेऊयात. तर बघा, आपली साल काढून झालेली आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर आंबा आपला एकदम परफेक्टली तयार झालेला आहे. तर आता आपण काय करूयात, एक प्लेट घेऊयात आणि याला काय करायचं, आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर बघा, मी प्लेट घेतलेली आहे आणि किसणी घेतलेली आहे. तर ज्या बाजूने आपण बटाट्याचा किस पाडतो ना, त्याच बाजूने आपल्याला काय करायचं आहे, कैरी किसायची आहे. म्हणजे काय होईल की थोडेसे लांब लांब असे किसलं जाईल. तर बघा, एकदम मस्तपैकी आंबा किसून झालेला आहे. तर आता आपण काय करूया, त्याची पुढची प्रोसेस करूया. तर बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये मी हा पूर्ण आंब्याचा किस काढून घेते. तर बघा, हे एवढा आंब्याचा किस इथे झालेला आहे. आता काय करूयात, आपण याला गॅस चालू करूयात आणि मीडियम फ्लेमवरती याला शिजून देऊयात. तर यामध्ये मी घालते दालचिनीचे 2-3 तुकडे आणि त्यानंतर यामध्ये घालते लवंग. तर दालचिनीने आणि लवंगने काय होतं ना, याची खुशबू मस्त येते आणि याचा एकदम मस्त फ्लेवर येतो. आता यामध्ये मी घालते गोडीसाठी साखर. तर इथे मी अर्ध्या वाटीच्या जवळपास साखर वापरलेली आहे. तर तुम्ही कितपत गोड खाता त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे साखर घालू शकता. तर मी छोटी वाटीने इथे घेतलेली आहे. तर ती जवळपास अर्ध्या वाटीच्या आसपास आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर 150 ग्राम आहे. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं, याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि आंब्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत की हा ट्रान्सपेरंट होत नाही आणि थोडा घट्टसर होत नाही, तोपर्यंत आपण काय करूया, याला शिजवत राहूयात. तर बघा, याला शिजवायला साधारण 3 ते 4 मिनटं लागतात आणि असं सतत हलवत राहायचं, म्हणजे हा खाली चिपकणार नाही आणि करपण्याचा वगैरे चान्स मग कमी राहतो. आता यामध्ये मी घालते 1 चमचा इलायची पावडर. त्याने काय होतं की याची जी खुशबू येते ना, खूप मस्त येते आणि चवसुद्धा मस्त येते. तर यामध्ये 1 चमचा मी घातलेली आहे आणि याला असं मिक्स करून शिजवते. तर बघा, याला ट्रान्सपरंट करायचं आहे आपल्याला आणि शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आपला एकदम परफेक्टली असा हा मुरंबा शिजून तयार झालेला आहे. त्याला साधारण 3 ते 4 मिनटं शिजवण्यासाठी मला लागलेले आहेत आणि हा एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता. गुळाचा वापर केला तरी मस्त होतो. त्याला गुळंबा म्हटलं जातं. तर आता आपण काढून घेऊयात बघा प्लेटमध्ये. तर एकदम चविष्ट, चवदार आणि लहान मुलांच्या आवडीचा हा पदार्थ तयार झालेला आहे आपला. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चटपटीत आणि चवदार असा मुरंबा आपला तयार झालेला आहे. तर याला आपण बरणीमध्ये भरून ठेवून देऊया. तर आपण याला खूप दिवस टिकवून ठेवू शकतो.
कारण हा बनवायला खूप सोपा आहे आणि टिकवायलासुद्धा खूप सोपा आहे. आपण यामध्ये साखर घातलेली आहे. साखरेमुळे हा खूप दिवस टिकला जातो. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.